खानदेशामध्ये जर वरणबट्टी सोडली तर त्यानंतर जर आणखी काही फेमस असेल तर ते म्हणजेच मस्त असं वांग्याचं भरीत. तर हे वांग्याचं भरीत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वांगे बाजारामध्ये खूप छान येतात भरताचे आणि सगळेजणं हे भरीत आणि पुरी असा मस्त असा बेत करून आवडीने खातात. अगदी सिंपल पद्धत आहे. बरेचसे जणं खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. अगदी हळद किंवा टोमॅटो असं वगैरे टाकून करतात. पण अस्सल जे खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत आहे ना, तर त्याची डिटेलमध्ये मी आज रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं अशा प्रकारचे वांगे आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे साईजने मोठे अशा प्रकारचेच वांगे असतात. यांचंच जे भरीत असतं तर ते खानदेशामध्ये स्पेशली बनवलं जातं. तर इथं मी जवळपास 1 ते 1.5 किलो वांगे घेतलेले आहेत. आता आपल्याला वांग्याची जी देठं असतात ना, तर ती संपूर्ण काढून घ्यायची. संपूर्ण म्हणजे फक्त दांडी ठेवायची. हे जे पुढचा जो भाग असतो ना, तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि इथं ना त्यांना तेल लावून आपल्याला घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला त्याला अशा प्रकारे ना छिद्रे म्हणजेच त्याच्यामध्ये छान असं आतून शिजायला हवं त्यासाठी अशा प्रकारे ना फोकच्या मदतीने मी ते टाकून घेते. आणि यामुळे काय होतं, की वांगं आपलं झटपट म्हणजेच अगदी कमी वेळेमध्ये छान असं तयार होतं म्हणजे भाजून तयार होतं. तर इथं सेम प्रोसेसने ना मी हे सगळे वांगे अशाच पद्धतीने करून घेते. पहिले साल काढून घ्यायची, छिद्रे पाडून घ्यायचे त्यांना आणि त्यानंतर मग तेल लावून घ्यायचं. आणि इथं मी ना तव्यावरतीच वांगे जे आहेत तर ती भाजायला ठेवलेली आहेत. कारण की जर गॅसवरती ठेवली तर एका वेळी एकच वांगं आपलं भाजलं जातं आणि जर गॅसवरती जर तवा ठेवला तर त्याच्या वेळेमध्ये आपले एका वेळेस बघू शकता 5ही वांगे मी भाजायला ठेवलेत. तर हळूहळू करून ना आपल्याला हे सगळे वांगे अलट-पलट करून व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे. दर 3 ते 4 मिनिटाला आपल्याला वांगं पलटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वांगे आपले अगदी छान असे एक साईड भाजली गेली की मग दुसऱ्या साईडने असं हळूहळू करत आपल्याला ही संपूर्ण जी वांगी आहेत ना तर ती भाजून घ्यायची आहेत. तर मधल्या साईडचे वांगे जे आहेत ना तर ते पटपट भाजले जात आहेत कारण की तिथं वाफ जी आहे म्हणजे गॅस जी फ्लेम आहे ना तर ती चांगली व्यवस्थित लागते. त्यामुळे मग हे वांगे भाजून झाले की मग या वांग्यांना साईडला ठेवायचं आणि जे साईडचे वांगे आहेत त्यांना मध्ये ठेवायचं. म्हणजेच साईडचे वांगेसुद्धा आपले व्यवस्थित छान असे भाजले जातात. तर इथं बघू शकता अलट-पलट करून सगळ्या साईडने आपल्याला ही मस्त अशी सगळी वांगी भाजून घ्यायची आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही पण म्हणजे अशा प्रकारे जर भाजले ना एकचदा तर अजिबात वेळ लागत नाही. तर एका साईडला आपले संपूर्ण वांगे जे भाजून होत आहेत तोपर्यंत इथं मी कांद्याची पात छान व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हिला छान धुवून कट करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपली वांगी जी आहेत ना तर ती मस्त अशी सगळ्या साईडने भाजली गेलेली आहेत. आता कुठली साईड राहिली असेल तर ती म्हणजेच पुढची साईड. जिथं आपल्याला अशा प्रकारे ना उभं वांगं आपल्याला करून मगच त्यामध्ये छान असं भाजलं जातं. तर इथं सगळे वांगे ना आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित छान अशी भाजून घ्यायची आहेत. आणि इथं बघू शकता हे वांगं जे आहे ना तर ते सगळ्या साईडने भाजलं गेलं आहे त्यामुळे मी त्याला अशा प्रकारे उभं करते. आणि मग जे पुढची साईड जी कच्ची असते ना तर तीसुद्धा असं केल्याने असं छान असं उभं केलं की पुढची साईडसुद्धा व्यवस्थित छान अशी भाजली जाते. तर आता इथे साईडचे हे तिघं जे वांगे होते मधले वगैरे तर ते व्यवस्थित मस्त असे भाजले गेलेत आणि त्यांना आता पुढच्या साईडने सुद्धा मस्त अशी भाजली गेली. तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि वांगं जे आहे ना तर ते सोलताना ना गरम-गरम जर सोललं ना तर व्यवस्थित छान असं सोललं पण जातं. सोलायला तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळेस आपण त्याला जे स्मॅशर वगैरे असतं किंवा कशानेही तुम्ही तांब्याने, ग्लासाने कशानेही जर करून घेतलं ना, तर ते स्मॅश इझिली होत नाही. पण तेच जर आपण गरम-गरम असताना छान असं स्मॅश केलं ना, तर एकदम मस्त असं स्मॅश होतं. अगदी कमीत कमी वेळेमध्ये. तर इथं बघू शकता गॅसवरनं उतरवून लगेचच मी ना अ, स पूर्ण वांगं जे आहे तर ते सोलून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता वांगं जर आपलं छान भाजलं गेलं ना, तर अजिबात जे साल वगैरे असतं ना, तर त्यांना काहीही लागत नाही. अगदी इझिली साल वेगळं होतं आणि इथं बघू शकता आता आपल्याला ना हे जे देठ असतं ना, तर देठाच्या भागचा भाग म्हणजे ते सगळं व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वांगं थोडंसं असं सुरीच्या मदतीने ना आपल्याला मधून कट केल्यासारखं करून घ्यायचं. म्हणजेच काय होतं, की वांग्यामध्ये जर बिया वगैरे असतील ना, तर त्या इझिली आपल्याला काढता येतात.
अजिबात त्या म्हणजे खूप जास्त बिया वगैरे जर असल्या ना भरतामध्ये तर त्या अजिबात चांगलं लागत नाही तशा प्रकारचं भरीत. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने ना मी हे थोडंसं साईडला करून घेते म्हणजेच बिया आपल्याला इझिली इथं दिसतात. आणि सोबतच जे बाकीची वांगी जी आहे ना तर ती मी भाजते सुद्धा आहे. तर इथं ज्या खूप जाड-जाड बिया वगैरे होत्या तर त्या मी संपूर्ण काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे काढून घ्यायच्या म्हणजेच मग स्मॅश एकदाचं जर आपण त्याला केलं तर मग त्यानंतर ते इझिली निघत नाही. खूप जास्त वेळ लागतो. आणि आता इथे बघू शकता अशा वरच्या-वरती मी ना ज्या खूप जास्त जाड असतात ना, तर त्या बिया काढून घेते. बारीक बिया आपल्याला नाही काढायच्यात यामधल्या, फक्त ज्या खूप जाड-जाड असतात ना, तर तशाच प्रकारच्या बिया आपल्याला यामधून काढून घ्यायच्या आहेत. तर इथं ना ह्या सर्व अशा प्रकारे बिया मी काढून घेते. तर खरं तर ही जी पद्धत आहे ना, तर ती मेन पद्धत आहे वांगे कशाप्रकारे साफ करायचे. साफ म्हणजेच जर याच्यामध्ये ह्या सर्व बिया जर आपण टाकल्या ना, तर भरतामध्ये संपूर्ण बियाच खाताना लागतात आणि मग जी भरताची जी मेन टेस्ट असते ना, तर ती अजिबात लागत नाही. त्यामुळे मग ही जी प्रोसेस आहे ना, तर ती सगळ्यात जास्त मेन आहे. जे की आपण भरताला फोडणी वगैरे कशाप्रकारे देतो, ती तर दुसरी पद्धत आहे, म्हणजेच ती सेकंड स्टेप आहे. पण सगळ्यात पहिली पद्धत ही वांगं कशाप्रकारे छान व्यवस्थित करायचं. आणि त्यानंतर मग इथे अशा प्रकारे ना मी स्मॅशर घेतलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांब्याचा किंवा ग्लासचा वापरसुद्धा करू शकतात. त्यानंतर इथे स्मॅशरच्या मदतीने गरम-गरमच आपल्याला वांगं जे आहे ना, तर ते छान असं ठेचून घ्यायचं आहे. खरं तर पारंपरिक पद्धतीने जर आणखी जर करायचं म्हटलं ना, तर बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये ना वांग्याचं भरीत म्हणजे हे वांगे छान असे कुटून घेण्यासाठी ना बडगीचा वापर करतात. तिच्यामध्ये एकदम छान असं भरीत ठेचलं जातं. तर आपल्याकडे तर आता हे नाही आहे अवेलेबल. त्यामुळे मग अशा प्रकारे स्मॅशरच्या मदतीने इझिली एकदम झटपट आपलं जे वांग्याचं हे आहे, तर वांगं एकदम छान असं भाजलं जातं. तर इथं ना सेम प्रोसेसने मी सगळी वांगी अशाच प्रकारे करून घेते. आणि हो, जसं-जसं आपलं एक-एक वांगं भाजलं जातं ना, तर तसं-तसं सोलून घ्यायचं आणि ठेचून घ्यायचं. म्हणजेच ही प्रोसेस जी आहे ना, तर ती झटपट होते. नाहीतर मग आपण एकदाच सगळे वांगे सोलून ठेवले, एकदाच थंड होऊ दिले, तर मग सगळी ही जी प्रोसेस करायला ना, आणखी थोडासा जास्त वेळ लागतो. तर इथं बघू शकता सेम प्रोसेसने मी सगळ्या वांगे जे आहेत, तर ते छान असे ठेचून घेतलेले आहेत. आता त्याच तव्यामध्ये ना मी बारीक मिरच्या छान अशा भाजण्यासाठी टाकून दिल्या आहेत. तर या ठिकाणी ना आपल्याला ठेचा बनवायचा आहे. तर तुम्हाला किती तिखट, किती फिक्कं ज्या प्रकारे लागतं ना, तर त्या प्रकारे तुम्ही इथं मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकतात. तुम्हाला जर ठेचा वगैरे टाकून आवडत नसेल, तर मग तुम्ही मिरच्या कापून टाकल्या तरीसुद्धा चालेल. पण ठेचा जर टाकला ना, तर त्याची चव एकदम छान होते. तर इथं मी तुम्हाला सुरुवातीला जी कांद्याची पात दाखवली होती, तर ती छान अशी बारीक कट करून घेतली आणि त्यासोबतच त्यानंतर आपल्याला भरपूर साला लसूण घ्यायचा आहे आणि सोबतच हिरव्या मिरच्या ज्या की आपण छान अशा भाजून घेतलेल्या आहेत, तर त्या आणि आता याचा आपल्याला छान असा ठेचा जो आहे, तर तो बनवून घ्यायचा आहे. तर मी मिक्सरलाच हा वाटून घेते. तुमच्याकडे जर बडगी किंवा खलबत्ता असेल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. पण अशा प्रकारे जर छान ठेचा बारीक करून घेतला ना, तर भरताची आणखी चव छान लागते. त्यामुळे मग शक्यतो मिक्सरमध्येच छान असा त्याला बारीक करून घ्या. त्यानंतर मेन गोष्ट म्हणजेच तेल. तर ह्या जी रेसिपी आहे म्हणजे भरीतची, तर भरतासाठी भरपूर प्रमाणात तेल लागतं आणि त्यामुळेच मग भरताची जी टेस्ट आहे ना, तर ती छान लागते आणि वांग्यांना ना स्वतःचं सुद्धा असं तेल म्हणा किंवा पाणी म्हणा, तर ते सुद्धा असतं. तर त्यामुळे जर ते आपल्या वांगे जे आहेत, तर ते आणखी चांगल्या प्रकारचे असतील किंवा चांगल्या प्रतीचे असतील ना, तर भरीत जे आहे, तर ते आणखी छान व्हायला मदत होते. तर इथं तेल छान गरम झालं, त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि भरपूर सारी शेंगदाणे यामध्ये टाकून घेतली. कारण की ज्यावेळेस आपण भरीत खातो आणि त्यामध्ये असे छान खरपूस असे तळलेले शेंगदाणे येतात, तर छान अशी टेस्ट येते. तर आता इथे शेंगदाणे जवळपास 2 ते 3 मिनटं एकदम तेल तापू द्यायचं नाही. छान कमी एकदम मीडियम तेलामध्ये ना आपल्याला हे शेंगदाणे जे आहे तर ती छान अशी फ्राय करून घ्यायची. म्हणजे शेंगदाणे कच्ची पण लागत नाही आणि खूप जळल्यासारखी सुद्धा होत नाही. तर इथं शेंगदाणे छान फ्राय झाले की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जी कांद्याची पात आपण घेतलेली होती छान अशी बारीक कट करून, तर ती संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर कांद्याची पात जी आहे ना, तर ती छान अशी जेवढी शक्य असेल तर तेवढी बारीक कट करायची. म्हणजेच ती तेलामध्ये आणखी छान मऊ होते आणि मग खाताना ती दातामध्ये वगैरे अडकत नाही
आणि भरतामध्ये सुद्धा छान अशी व्यवस्थित मिक्स होते. तर इथं ना कांद्याची पात आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर ती थोडीशी कमी झाली की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता ना, तर तो संपूर्ण ठेचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हो, जर तुम्ही यामध्ये ठेच्याचा वापर न करता जर मिरच्या कापून टाकणार असाल, तर मग ही जी पात आहे ना, तर ती टाकण्याआधी तुम्ही त्यामध्ये मिरच्या टाकून मग त्यानंतर पात टाकून घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे ठेचा जास्त जळून वगैरे जातो, त्यामुळे मग टेस्ट वगैरे लागत नाही. त्यामुळे मग आपण पात 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता, तर तो संपूर्ण यामध्ये टाकून घेतला. आणि सोबतच जेवढं भरताला रिक्वायर्ड आहे म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं संपूर्ण मीठ या पातमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला डबल मीठ टाकण्याची अजिबात गरज नाही. तर आता ठेचा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परत 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण जे भरीत छान असं ठेचून म्हणजे वांगे जे ठेचून वगैरे घेतलेले होतेत ना, तर ते संपूर्ण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खरं तर बरेचसे जण यामध्ये खूप सारे पदार्थ टाकतात, टोमॅटो, हळद वगैरे. पण खरी जी पद्धत आहे ना भरताची, तर हीच एक पद्धत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हळद, जिरा पावडर, धना पावडर वगैरे असं काहीही टाकलं जात नाही किंवा गरम मसाला. फक्त कांद्याची पात, शेंगदाणे आणि जिरं थोडंसं, ते पण टाकलं तर टाकलं किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. आणि कांद्याची पात. खरं तर यामधला सगळ्यांमधला मेन इन्ग्रेडियंट्स आहे वांग्याच्या भरताला छान अशी चव देणारा. तो म्हणजेच कांद्याची पात आणि शेंगदाणे आणि ठेचा. तर अशा प्रकारे ना अगदी छान असं मस्त असं लुसलुशीत आपलं भरीत या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर यावरती हे छान असं मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत खूप सारी अशी कोथिंबीर. कारण की त्याने सुद्धा भरताला खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा भरीत नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.